हा दावा खरा आहे आणि आपण कायद्याने दाद मागू शकतो. आता कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट हा अतिशय पॉवरफुल आहे. तर त्यापूर्वी खोट्या जाहिराती, फसव्या जाहिराती या कायद्याच्या कक्षेत येत नव्हत्या. पण 2019 साली कायदा अमेंड झाला. त्याच्यानंतर 20पासून प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट झाला. आता या फसव्या जाहिरातींसाठी केंद्र सरकारने एक स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केलेलं आहे. ते दिल्लीला आहे. ते कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमधलंच आहे. तर तिथे आपण कुणीही नागरिक फसव्या जाहिरातींविरुद्ध तक्रार करू शकतो. मी तुम्हाला त्या CCPAचा मेल ID पण देतो. तोही आपण लोकांना कळवा. त्या मेल IDवर लोक फसव्या जाहिराती, म्हणजे आता जशी या क्रीमची जाहिरात आहे की ती क्रीम लावलं की गोरा होणार, चकचकीत होणार, वास्तविक तसं काही नाही आहे. आणि आत्ताच्या परिस्थितीत जर तुम्ही बघाल तर प्रत्येक चॅनलवर मॅक्झिमम 100% म्हणलात तरी चालेल फसव्या जाहिराती आहेत. एकाही जाहिरातीत विक्री पश्चात तुम्हाला काय सेवा दिली जाईल, किती काळ पोतर ती सेवा राहील याचा कुठेही उल्लेख नसतो. फक्त खोट्यांवर जाहिराती आहेत. तर आमचा ग्राहक पंचायत म्हणून एक म्हणजे विचार चालू आहे की काही मराठी चॅनल्सवर आपण याच्यावरती केस करायला पाहिजे CCPAकडे. कारण इतक्या फसव्या जाहिरातीत की तुम्हाला कळतच नाही त्याच्यामध्ये. हो, पण मग याच्यामध्ये जाहिरात करणारा कोण आरोपी? याच्यामध्ये जी कंपनी जाहिरात तयार करते ती कंपनी, दुसरी गोष्ट जी कंपनी त्यांच्या प्रॉडक्टची जाहिरात देते ती कंपनी, आणि तिसरा म्हणजे त्या जाहिरातीमध्ये जो सेलिब्रिटी काम करतो तो कलाकार, या तिघांवरही कायद्याने आता केस होऊ शकते. हे लोक जाणून घेत नाहीत किंवा विचार करत नाहीत गांभीर्याने, म्हणून हे सगळं सोकावलं आणि फोपावलं आहे. आता म्हणजे आपण दाद मागू शकतो. 100% दाद मागू शकतो आणि तो कायदेशीर आहे. त्याच्यात दंडाची, शिक्षेची सगळी प्रोव्हिजन आहे. फक्त लोकांनी त्याचा नीट उपयोग करून घेतला पाहिजे चांगल्यापैकी. म्हणजे माझं मत असं आहे की आत्ता या चॅनलवर बिनधास्त महिला वर्ग दारूपान करताना दाखवत आहेत. त्याचं काही कुठं निर्बंधच राहिलेलं नाही, कुणाचा वचक राहिलेला नाही, धाक राहिला नाही, काही राहिलेलं नाही. आता वास्तविक पाहता चॅनलवरती दारू, सिगरेट दाखवणं बंदी आहे, पण बिनधास्त दारू पिताना दाखवत आहेत. तर याच्यावर तुमच्या चॅनलनी जोरात आवाज उठवावा. सर, आपलं नाव आणि पद? मी विलास अनंत लेले. मी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा मध्य महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.